हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम सिंपल, टेस्टलासुद्धा खूप छान लागणारे अशी मिरचीची भजी आणि त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बनवायला ना फक्त 15 ते 20 मिनिट लागतात। तुम्ही कोणतेही गेस्ट आले, तुम्हाला कोणती मोठी अशी पार्टी ठेवायची आहे घरी आणि तुम्हाला असं काही स्नॅक ठेवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने बनते आणि बनायला अजिबात वेळ लागत नाही। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू। तर आता मिरचीची भजी बनवण्यासाठी आपल्याला मिरच्या लागतात। तर मिरचीची भजी बनवण्यासाठी स्पेशल मिरची भेटते। तर इथे USA मध्ये ना ही मिरची आहे ती, तर याला हॅच ग्रीन चिली असं म्हणतात। तर तुम्ही माझा हा व्हिडिओ इंडियामधून जर बघत असाल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपल्या इंडियामध्ये कोणती ग्रीन चिली वापरायची ज्याने आपण मिरचीची भजी बनवू शकतो आणि ती जी कमी तिखट असतात ती कोणती मिरची असते। तर इथे ना USA मध्ये ही हॅच ग्रीन चिली भेटते आणि ती तिखट अजिबात नसते। तर ही आपण आपल्या मिरची भजीसाठी यूज करू शकतो। तर मी आहे ना इथे ह्या सगळ्या मिरच्या वॉश करून घेतल्या। तर मिरच्या सगळ्या धुवून झाल्यानंतर आहे ना आपल्याला चाकूच्या मदतीने मधून अशी चीर पाडून घ्यायची आणि ज्या सीड्स आहेत ना तर त्या काढून टाकायच्या किंवा नाही काढल्या ना तरीसुद्धा चालतील, कारण ह्या मिरच्या काही तिखट नसतात। तर आता आपल्याला या मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे। तर त्यासाठी मी काय केलं, इथे MDHचा चाट मसाला भेटतो तर तो मी अर्धा टीस्पून असा टोटल 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा मी चाट मसाला घेतला। अर्धा चमचा मी काळी मिरीची पावडर घेतली आणि अर्धा चम्मच असं करून पूर्ण 1 चम्मच मी ह्याच्यामध्ये जिरा पावडर टाकली आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आणि हे सगळं ना मिक्स करून घेतलं। तर हा मसाला आता रेडी झाला आपला मिरचीच्या भजीमध्ये भरायला। तर ह्यानी ना खूप मस्त टेस्ट लागते आपल्या मिरची भजीची। तर असं ते आपण चीर पाडलेलं होतं ना त्यामध्ये, तर हा मसाला आपण चमच्याच्या साहाय्याने असा आतमध्ये भरून घ्यायचा। तर हा जो मसाला या मिरचीमध्ये भरून झाला ना तर असं मी एक एक करून सगळ्या मिरचीमध्ये हा मसाला भरून घेतला। तर एकदम पटकन होतं, 2 ते 3 मिनटं लागतात। फास्ट प्रोसेस आहे, अजिबात वेळ नाही लागत। चमच्याच्या मदतीने आपण असा पूर्ण भरून घ्यायचा तो मसाला। ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवायचं। तर मी गॅस चालू केला आणि कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम करायला ठेवून दिलं आणि आता आपल्याला बेसनचं बॅटर बनवायचं। तर त्यासाठी मी ना 5 चमचे बेसनचं पीठ घेतलं, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं। इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पाणी आहे ना आपल्याला आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। म्हणजे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आणि ते मी थोडं करून टाकलं, कारण का तर आपल्याला बेसनचं जे बॅटर आहे ना तर ते अजिबात पातळ नाही बनवायचं, आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक ठेवायची आहे। म्हणजे आपले जे मिरचीचे भजी आहेत ते बेसनच्या बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून एक वर कोटिंग तयार होईल आणि तळताना आपल्याला तर ते बेसनचं बॅटर आहे तर ते खाली पूर्ण सुटून नाही जाणार, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला। आणि ते झाल्यानंतर मी इथे कांदा आणि कोथिंबीर आहे ना थोडीशी बारीक चिरून घेतली, का तर हे मी तुम्हाला नंतर सांगते। तर आता तुम्ही इकडे बघा, आपलं बेसनचं बॅटर रेडी झालेलं आहे, तेल गरम झालेलं आहे आणि आपण जे मिरची घेतलेल्या होत्या ना तर मसाला भरून, तर ते ह्या बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचं। तर डीप फ्राय करायचं आपल्याला हे। आणि तर एक मिरची मी बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून डीप फ्राय करायला सोडून दिलं। तर आपल्याला गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे। तेल थंड असताना आपल्याला मिरचीची भजी नाही टाकायची, नाहीतर मग ते कच्चं राहील आणि टेस्टसुद्धा चांगली लागणार नाही। आणि अजून एक म्हणजे जेव्हा आपण बेसनचं बॅटर बनवतो ना तर तेव्हा आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर तर अजिबात नाही करायचा आहे। तर तुम्ही इकडे बघा, मी बेकिंग सोड्याचा वापर नाही केलेला तरीसुद्धा कोटिंग एकदम छान आले आणि इतकी क्रिस्प आणि टेस्टला छान होतात ना भजी, कारण बेकिंग सोडा टाकल्यावर ना अशी खूप ऑइली होतात। तर ते आपल्याला अजिबात नाही करायचं आहे। साधं आपलं बेसन, पाणी आणि मीठ टाकून आपल्याला बॅटर बनवायचं आहे, त्यानेसुद्धा भजीची टेस्ट खूप छान लागते। तर तुम्ही इकडे बघा, हळूहळू भजीचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि तुम्ही इथे बघा आता मिरचीची भजी रेडी झाली आहे। तर ही मिरचीची भजी तळून झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि एक आहे ना प्लेटमध्ये सर्व करून घेतली। तर तुम्ही इकडे बघा, ही भजी आता मस्त रेडी झाली आहेत, पण हां अजून ही खायला रेडी झालेली नाही आहेत। तर मी तुम्हाला सांगितलेलं ना मी बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे। तर का तर हां ह्याचसाठी आता मी ती चिरून घेतलेली होती। आता ही मिरचीची भजी रेडी झाल्यानंतर परत एकदा आपल्याला
म्हणजे नाईफच्या मदतीने त्याला मध्ये थोडीशी चीर पाडायची आणि त्यामध्ये तो बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायचं आणि त्याच्यानंतर तुमची ही भजी सर्व करायला रेडी होतात, म्हणजे खायला रेडी होतात. तर इतकी मस्त लागतात टेस्टला. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. एकदम फास्ट आणि इझी बनतात, टेस्टलासुद्धा खूप मस्त लागतात. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.